नक्कीच असं होतं की काही जागा अशा असतात की जिथे प्रचंड विषण्णता जाणवते. त्याचं कारण ती जागा नसून त्या जागेवर घडलेला कुठला तरी इतिहास असतो किंवा चालू इतिहास असतो की अमुक अमुक जागा आहे तर तिथं हेच होतं. जसा जर विचार केला तर समजा स्मशान, पण स्मशानामध्ये सुद्धा स्मशान शांतता असं बोललंच जातं ना. मग ह्याचा अर्थ तिथे ती विषण्णता नसते का? असतेच ना. मग ती पुन्हा कंटेंटेड एनर्जी तुम्हाला वेगळीच भासते, जसं तुम्हाला बाहेर आल्यानंतर एक फ्रेशनेस जाणवतो अनडाऊटेडली. जागा बोलते का? हो. आता काही ठिकाणी जेव्हा मी काही जागा इव्हॅल्युएट करतो, बघतो, तर तिथं ती जागा पटकन मला असं सांगून जाते की एक 40-50 वर्षांपूर्वी इथे ना खूप आत्महत्या झाल्या होत्या किंवा त्या त्या प्रांताप्रमाणे सुद्धा तिथला जो इतिहास आहे तो तिथे रिफ्लेक्ट होत असताना दिसतो. उदाहरण घेऊया की गोव्यामध्ये जेव्हा धर्मांतरांच्या नावाखाली जेवढ्या कत्ली झाल्या, तर त्यांची आज स्मारकं म्हणा किंवा त्या दृष्टीने काही स्मृतिचिन्ह जरी असली तरी त्या पर्टिक्युलर जागेत गेल्यानंतर तो इतिहास कुठं ना कुठेतरी त्या जागेने सुद्धा रिफ्लेक्ट होत असतो. ती जागा सांगायचा खूप प्रयत्न करत असते.